छत्रपति संभाजी महाराज सब्जी बाजार में पारधी समुदाय के लोगों द्वारा हो रही परेशानी को लेकर कराड़ शहर के पुलिस निरीक्षक श्री के.एन. पाटिल को आपले कराड़ समूह की ओर से एक निवेदन दिया गया था। पुलिस ने इस पर तुरंत कार्रवाई की। कराड़ ग्रुप की ओर से आज पुलिस और माननीय श्री के.एन. पाटिल को बधाई दी गई। आपले कराड़ ग्रुप के मार्गदर्शक अशोक पाटिल दादा, नितिन ओसवाल, प्रताप इंगवले, रंजीत पाटिल नाना, मयूर देशपांडे, राहुल चौहान, वाजिद मुल्ला, अमित पाटणकर, विकास पाटिल, विद्या मोरे, अर्चना जाधव मान्यवर उपस्थित थे। मार्फत 8 ते 10 ग्रुप आपले कराडचे चालते। समाजामधील येणाऱ्या जनतेला काही अडचणी असतील, नगरपालिका, MSC, पोलिटिशियन, RTO सर्व डिपार्टमेंटला काय जनतेच्या ज्या अडचणी असतील ते गेल्या 2-3 वर्षामध्ये अगदी व्यवस्थितपणे प्रश्न मांडून व्हॉट्सअपवर ते लोकांची कामं होतात, लोक समाधानकारक आहेत। एक मोठा ग्रुप आपल्या महाराष्ट्रामध्ये हा चाललेला आहे आणि नुकतंच आपण एक महिन्यापूर्वी 15 आठवडे झाले असतील आपण विजेपार्ट्यांचे एक संभाजी मार्केट यार्डला शनिवार पेठेत हा त्रास होत होता आणि त्यावेळेला आपण आपले कराडचे सर्व सदस्य येऊन आपण कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील साहेब यांना आपल्या कराडतर्फे आपण एक निवेदन दिलं। ते निवेदन दिलं, तात्काळ त्याची अंमलबजावणी झाली। त्याबद्दल मी आपले कराड ग्रुपतर्फे साहेबांचे व सर्व पोलिसांचे या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि इतक्या स्पीडमध्ये हे केल्याबद्दल मी आपले कराडच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। संपूर्ण कराड शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्यामध्ये नाना असतील, सर्व आहेत आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन आमचं अभिनंदन केलेलं आहे। जे आम्ही काम केलेलं आहे ते परवा शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये सर्वांनी मागणी केलेली होती की भाषे पारधींचा ते आपल्या गाळ्यामध्ये नेण्यामध्ये भरपूर त्रास होतो आहे। आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून त्याचं नियोजन होतं, पण त्यांनी त्या दिवशी मीटिंगमध्ये मागणी केल्यानंतर आमचे DYSP सर, आम्ही सगळ्यांनी, आमच्या सर्व अधिकारी स्टाफने सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करून त्या लोकांना दुसरीकडे हलवलेलं आहे। अशाच पद्धतीनं आम्ही नागरिकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही इथं एकत्रितपणे काम करीत आहोत। आत्ताच आज एक वाहतुकी संदर्भातले 1-2 मुद्दे सांगितलेले आहेत, नानांच्याकडून आम्हाला समजले। त्या मुद्द्यावरती सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करून गणपती उत्सव आपण शांततेत आणि आनंदाच्या वातावरणात आपण पार पाडणार आहोत। सर्व नागरिकांना, सर्व आलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांना आणि एकदा मी गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देतो। जय आपले कराड हा ग्रुप, आपले कैलासवासी जवान यांनी हा ग्रुप, आपण आपले कराड ग्रुप हा चालवत आहे। त्यात आम्ही एक 5-6 ॲडमिन आहेत, प्रतापराव इंगवले आहेत, विकास पाटील आहेत, रंजीत नाना आहेत, अशोक दादा आहेत। हे 5-6 सगळ्यांची काय नावं घेऊ शकत नाही, ते 5-6 आपले सगळे ॲडमिन आहेत। ते उत्कृष्टपणे या ग्रुपचं सगळं काम हँडल करत आहे। परवा दिवशी आम्ही आपले कराडतर्फे माननीय कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील साहेब व DYSP साहेब अमोल ठाकूर साहेब यांना आपण एक भाषेपारधी संभाजी मार्केट ह्या मंडईमध्ये एक कमीत कमी 60 भाषेपारधी होते। हे भाषेपारधी तिथून तातडीने हलवावेत असं आम्ही आपल्या कराडतर्फे आपण एक अर्ज दिला होता, निवेदन दिले होते। हे निवेदन दिल्यानंतर के.एन. पाटील साहेब आणि आपले कराडचे DYSP अमोल ठाकूर साहेब यांनी तातडीने 2 दिवसात ह्याचा पाठपुरावा घेऊन ताबडतोब ते भाषेपारधी हलवून टाकले आणि त्यांना तिथून पुढे स्थायिक केले। याबद्दल आपले कराडतर्फे मी के.एन. पाटील, आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कराडचे DYSP अमोल ठाकूर साहेब यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद, इथून पुढच्या कार्यात त्यांना धन्यवाद देतो व गणपतीच्या शुभेच्छा पण देतो त्यांना। जय हिंद, जय महाराष्ट्र।